घाबरायची गरज नाहीये शर्वरी. सगळं भीती वाटावी असंच आहे. हो, पण आता मी आहे तुझ्या बरोबर, तुझे बाबा आहेत, मग कशाला घाबरायचं सांग. सगळं ठीक होईल ना? सगळं ठीकच आहे शर्वरी. आता हे सगळं संपलं ना की तू आणि तुझे बाबा दोघेही मुंबईला जा. हा, घाबरायचं नाही आता. ये, हिम्मत असेल तर समोर ये. बाबा, मी सुखरूप बाहेर पडणार. बाबा काय होतंय? चंद्रविलास मधनं बाहेर पडणार मी. माझ्या कुटुंबाला मी इथं बाहेर घेऊन जाणार. अहो, तुम्ही इथं कसं काय आलात? हिम्मत असेल तर समोर ये. बाबा आधी वर चल. माझ्या वर नाही, बाणावर या. चला वर बाबा. नाही, मला बघायचंय, मला बघायचंय. काय बघायचंय? मला बघायचंय. हा? तुम्ही हिला घेऊन जा वरती. मी आलोच. तुम्ही हिला घेऊन जा. नाही माझ्या, तुम्ही चला आधी. ऐका शरू बाळा, मी तुला काही होऊ देणार नाही. हा, तू काळजी करू नको. बाबा आहे ना, बाबा सगळं नीट करणार. बाबा पण तू आधी वर चल. नाही, बाहेर येऊ देत ना त्याला, बाहेर येऊ देत. मग मी बघतो. महाजन कोण? बाबा महाजन काय होतंय? चल बाबा, शर्वरी चल वर चला आली. चला चल या. शर्वरी, औषधं दिलीत त्यांना, आता एवढ्यात काय जाग यायची नाही. तू जाऊन झोप, मी आहे इथे. नाही नको, मी बसते. अगं तू पण थकली आहेस. पण बाबा. शर्वरी, तू जाऊन झोप, मी आहे इथे. ठीक आहे. बाबा डोंट वरी, आपण सगळ्या प्रॉब्लेम्स मधून नक्की बाहेर पडू. बाबा, बाबा मला वाचव. बाबा, बाबा. महाजन, काय झालं? तुम्हाला वाईट स्वप्न पडलं का? हा, थांबा मी पाणी. शरू कुठे? अहो, ती एवढा वेळ तुमच्याच जवळ बसली होती, थकली होती म्हणून मीच म्हंटल जा म्हणून. कुठे? तिच्या खोलीत. तिच्या खोलीत? आणि मग तुम्ही इथे काय करताय? तिच्या बरोबर कोण आहे आता? कोण नाहीये. तिच्या बरोबर कोणीतरी पाहिजे ना. अहो ऐका तर. महाजन. शरू कुठे शरू? हा इथे होती ना? तुम्ही इथेच सोडलं होतं ना तिला खोलीमध्ये? मग कुठे? दाखवा मला कुठे. हा, दिसते तुम्हाला? अर्धवट सोडून दिलंय का तिला तुम्ही? तुम्हाला माहितीये ना इथं काय घडतंय ते वाड्यामध्ये? हा, मग कळत नाहीये. पण शरू, थांबा. शरू कुठे आहेस तू? शरू नाहीये इथं. शर्वरी. महाजन ऐका, नाहीये ती. नाहीये म्हणजे काय? नाहीये म्हणजे मग कुठे गेली ती? कुठे गेली? माझी एकुलती एक मुलगी आहे, तिला जर का काही झालं ना तर मी कोणालाच सोडणार नाही मी. का असा विचार करताय तुम्ही? ना का असा विचार करताय? शर्वरी. महाजन
ऐका माझं, काही त्रास होतोय का तुम्हाला? काही होतंय का? हं? काय होतंय? हं. काय होतंय? काय होतंय? काय होतंय सांगू? हं. मला वेड लागलंय. मला वेड लागलंय. मला वेड लागलंय आणि मला भीती वाटते. मला माझ्या आजूबाजूच्या माणसांची भीती वाटते. मला तुमची भीती वाटते, मला शरूची भीती वाटते, मला सगळ्यांची भीती वाटते. कारण माझ्या आजूबाजूची माणसं माझ्या आजूबाजूला असतात आणि एका क्षणात इतरांच्या बाबतीत जे काही घडलं ते मी माझ्या पोरीच्या बाबतीत घडू देणार नाही. म्हणजे माझ्या मुलीला मी वाचवणार. माझ्या मुलीला मी वाचवणार. माझ्या इथं कोण नाहीये. हो थांबा. शरू, ए शरू, हे बघा इकडे 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 बघितलं का तुम्ही? हो, या खोलीत सुद्धा नाहीये. माझ्या कुणीच नाहीये इथं. असं कसं होऊ शकतं? शरू 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 कुठे आहे? कुठे आहे शरू? शरू, शरू, शरू काय? हॅलो, कुठे शोधलं मी तुला? काय चाललंय तुझं? इकडे काय करतेस तू? तुला काही त्रास होतोय का? आय सॉरी बाबा. सॉरी म्हणजे तुला माहितीये मी तुला कुठे कुठे शोधलं ते? काय चाललंय तुझं? काय झालं तुला? काही त्रास आहे का? नाही. शर्वरी, इथे बसले. काय झालंय नक्की? अगं काही नाही, तू सापडत नव्हतीस म्हणून महाजन घाबरले होते. बाबा पण तू इथे बसून काय करतेस पण? अरे मी पाणी प्यायला आले होते, इथेच बसले थोडा वेळ. झोप कधी लागली कळलं नाही. अरे काय चाललंय तुझं? अरे आपण इकडनं जाऊया. चल हो. चल चल आपण जाऊया इकडनं. काय झालं? का घाबरलायस एवढा? काही नाही आपण इथनं जाऊया. चल चल चल. तुम्ही घाबरत होता महाजन, मी आहे तिच्या बरोबर. हो. चल. मला काय झालंय? परत स्वप्न? हो, मी शरूला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही. सावलीसारखं मागं राहान, पण सावली कायमच तुमच्यासोबत राहीन असं नाही ना. त्या मूर्तीचा या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे. मी ती मूर्ती का आणली घरात? ती मी नष्ट करणार. मग कदाचित जे स्वप्नात दिसलं ते घडणारच नाही. कुठे गेली? कुठे गेली मूर्ती? झाली, सगळी तयारी झाली. अमावस्येच्या कालाकुट्ट अंधारात अजून अंधार होणार. अंधारात खेळ रंगणार.
रंगलेल्या खेळात बली जाणार. मला वेल जवळ आली. सरकार, सगळी तयारी झाली. शर्वरी, विभावरी, महाजन, हो काय आहे हे? बाबा तू काही शोधतोयस का? माझ्या खोलीत कोण आलं होतं? माझ्या खोलीत कोणी आलं होतं का? बाबा काय झालंय नीट सांगशील का? माझं इथे आतमध्ये मी मूर्ती होती, एक मूर्ती. हा, दोन तुकडे होते असे. हा, कुठे? नाही, माहित नाही. कसली 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 मूर्ती? हा, कसली मूर्ती ते मलाही माहिती नाहीये. बाबा मला काही कळत नाहीये तू काय बोल. अरे मला पण कळत नाहीये मी काय बोल. त्याचं एवढी महत्वाची होती का महाजन मूर्ती? अहो महत्वाचीच आहे, पण ती का महत्वाची मला नाही माहितीये. एका मूर्तीचा तुकडा शशिकांतच्या डेड बॉडी पाशी होता आणि दुसरा तुकडा आईंच्या डेड बॉडी पाशी मला सापडला. कुठे मला? महाजन तुम्ही. हॅलो, पोलीस स्टेशन. हॅलो सर. नाही, तुमचा आवाज कट होतोय सर. आवाज नाही, इथे रेंज नाही. हॅलो सर. हा हा. काय, कुठली मूर्ती, कसले तुकडे? बाबा असं का करतोय? हॅलो. हा हॅलो साहेब, इन्स्पेक्टर साहेब. हॅलो हॅलो. हा, आता येतोय का आवाज? हा नाही, तुमचा ब्रेक. हा हा हा. अहो सॉरी, इकडे जरा रेंजचा इश्यू आहे. हा अच्छा, म्हणजे आम्ही इकडनं आता निघून जाऊ शकतो, बरोबर? हा, परत रिपोर्ट वगैरे करायची काही गरज नाहीये. थँक्यू सो मच. नाही, थँक्यू सर, थँक्यू सो मच. हो. एक सेकंद सुद्धा या वाड्यात राहणार नाही मी. बाबाला मूर्तीचे तुकडे सापडले होते, मग ते तुकडे आत्ता कुठे? आणि ते तुकडे आईंच्या आणि शशिकांतच्या डेड बॉडी जवळ कसे काय सापडले? बघा ना, बाबा खूप पॅनिक झालाय. पोलिसांनी कशाला फोन केला असेल बाबाला? शर्वरी, विभावरी, पोलिसांचा फोन आला होता. शशिकांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. नॅचरल डेथ आहे. त्याला हार्ट अटॅक आला होता. आपण सुटलो. मी सुटलो. आपण सुटलो. मला आता एक मिनिट सुद्धा या चंद्रविलास वाड्यामध्ये राहायचं नाहीये. पास झाला. जेवढा मनस्ताप झाला होता तेवढा पुरे झाला. आपण निघूया तिकडनं. हो, पण इथलं सामान सगळं. नाही, नको. मला इथल्या आठवणी सुद्धा नकोय. मला इथलं काहीच नकोय. मला इथनं निघून जायचंय. मला काही नको. तू जा, तू आवर पटकन जा. पण हे मी आवरतो. तू जा, मी आवरतो. चला आवरा तुम्ही. महाजन, काय? चला. नाही, तुम्ही जा, मी इथंच थांबेन. इथेच थांबेन म्हणजे? आता आग्रह नका करू. फक्त आता तुम्ही जाताच तर एक सांगते. आपलं लग्न तडजोड असली तरी गेल्या काही दिवसात या नात्याने मला खूप काही दिलंय. आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय ना, त्यासाठी मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. एक सेकंद. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय. अहो नाही, ऐका माझं. आणि फक्त तुम्हीच नाही, शर्वरीने पण. शर्वरी जोपर्यंत मला आई मानत नाही तोपर्यंत मी तिला मुलगी म्हणणार नाही. पण शर्वरीच्या रूपाने मला छान मैत्रीण मिळाली. तुम्ही दोघांनी
खूप आधार दिलाय मला, आणि फक्त या घरापुरताच नाही, आयुष्यात उभं राहण्यासाठी आधार दिलाय. आता तुम्ही याल की नाही परत माहित नाही, पण जमेल तशी खुशाली कळवा मला. आणखीन एक, पोर मोठी होते आता, सांभाळा तिला. तुम्ही एकट्या? अहो एकटी कुठे, तुमच्या नावाचं मंगळसूत्र आहे की सोबतीला, तेवढं पुरे. आई नेहमी म्हणायच्या की आपलं नशीब लिहून ठेवलेलं असतं, ते पटतंय मला आता. पहिल्या लग्नात नवरा गेला, एकटे पण आलं, आणि आता तुम्ही निघून जाताय, एकटेपणच आहे बहुतेक माझ्या नशिबात. आता कामाला सुरुवात करेन मी, मन रमेल माझं. फक्त एक विचारायचं होतं. मी मी तुमचं नाव लावू शकते का? विभावरी अनंत महाजन. शरू, काय झालं? काय झालं किंचाळायला? काय झालं शर्वरी? हा? काय काय हे काय? हे कपडे असे कसे काय फाटले? हे उंदरांनी फाडलेले वाटत नाहीये. काय झालं? मला खूप भीती वाटते. आपण जाऊया मुंबईला, खरंच जाऊया. आपण जाऊया जाऊया जाऊया, डोंट वरी, जाऊया आपण. चंद्रविलास मध्ये कोणी यायचं कोणी जायचं हे नियती ठरवत नाही, हे ठरवतो नरहर पंत. अंत जवळ आला. अनंता, तुला सोडून कसं चालेल? तू यज्ञविधी पूर्ण करणार, तुझ्या मुलीचा म्हणजे शरूचा बळी तू तुझ्या हातानं देणार, आणि त्यानंतर मी तुझ्या शरीरामध्ये प्रवेश करणार. अमावास्या हाच तो मुहूर्त ज्याची मी अनेक वर्ष वाट पाहत होतो. हाच तो मुहूर्त ज्याने मला अमरत्व मिळणार.